सगळ्या मुली म्हणा किंवा आई त्यांच्या असतात त्या PCOS म्हटलं की भयंकर घाबरून जातात. हा रोग आहे की आजार आहे? खरंच घाबरण्यासारखा हा रोग आहे का, पहिली गोष्ट? नाही, ॲक्च्युली ना मी आता फर्टिलिटी प्रॅक्टिस करतो आणि मी गायनेकॉलॉजिस्ट पण आहे. जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची एखादी मुलगी माझ्यासमोर होते ना, मी खरोखर उठतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. मी म्हणतो की देवाने कृपा केली आहे तुझ्यावर, तुला भरपूर एग्स दिलेले आहेत, तुझ्याकडे भरपूर एग्सचा साठा आहे. जरी तू विचार केलास की मला माझं करिअर करायचं आहे, मला PhD करायची आहे, मला ॲब्रॉड जायचं आहे आणि मला 33-34 वर्षाला प्रेग्नन्सी पाहिजे, तरी देवाची ही कृपा आहे, तू ते सगळं परसू करू शकतेस. हे नवीनच आहे. हो, कारण मी जसं आधी म्हटलं की पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये भरपूर एग्ज असतात, ते हळूहळू वय वाढतं तसं ते कमी होतात. म्हणजे काय, एखाद्या लेडीला नॉर्मल एगचा कोटा आहे आणि 5 वर्ष गेली, तो एगचा कोटा कमी होणार आहे, तुमची अपॉर्च्युनिटी ऑफ प्रेग्नन्सी थोडी कमी होणार आहे. तुमच्याकडे भरपूर एग्ज आज आहेत आणि 4 वर्षाने ते कमी होणार, म्हणजे काय, तुम्ही नॉर्मल होणार ना. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी एखाद्या मुलगीला 22व्या वर्षी तिचा आजार खूप तीव्र असेल, पण 32व्या वर्षी तो तीव्रता तेवढी असणार नाही आहे आणि तिची नॅचरल प्रेग्नन्सीची पण आणि सायकल रेग्युलर व्हायची शक्यता त्या 32 वर्षानंतर खूप चांगली असणार आहे. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असं मला वाटतं, कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीबद्दलचं पॉझिटिव्हिटी आपण सांगणं गरजेचं आहे. कारण आज भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, कमी एग्ज असणं हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. मी आज IVF करतो, पण माझ्या 50% पेशंट्समध्ये एग्सची अत्यंत कमतरता असते. त्या बिचाऱ्यांना 2-2, 3-3 वेळा IVF करून योग्य गर्भ तयार करावे पण लागतात. का असं? मे बी परत आपण एन्व्हायरमेंटकडे चाललं पाहिजे. आपली सिडेंटरी लाईफस्टाईल, लॅक ऑफ आपले डाएट इल हॅबिट्स असतील, एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स, पोल्युशन्स, खूप फर्टिलायझरयुक्त आपलं खाणं, पण हे सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण आहे. आणि तिथे एक छान स्टडी झाला होता, त्याला स्वान स्टडी म्हणतात, की जो स्पॅनिश वुमन आणि इंडियन वुमनचं कम्पॅरिझन केली होती. तर इंडियन वुमन्स ओव्हरीज त्यांनी 7 वर्ष जास्त वयाने जास्त आहेत कम्पेअर्ड टू स्पॅनिश वुमन. त्यामुळे माझा मेन चंक हा आमचा पेशंटचा हा कमी एग्सचा आहे. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीला तर आम्ही खूप सुखावतो, म्हटलं भरपूर एग्स आहेत, काहीच काळजी करू नका, तुम्हाला हमखास प्रेग्नन्सी मिळेल. तुम्ही फक्त वेळेवर एग तयार व्हायला पाहिजे, त्याच्याकरता तुम्हाला थोडी औषधं द्यावी लागतील, पण चान्स ऑफ प्रेग्नन्सी खूपच चांगला असं. पण 30 नंतरची जी एग्ज असतात ती आपण म्हणतो ना, त्याच्यानंतर 35 नंतरची जी प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यामध्ये काही कंजेनायटल डिसऑर्डर्स होऊ शकतात. तर तुम्ही तर म्हणताय की नंतर जेवढं वय वाढेल तेवढं एग्ज जास्त मिळतील आपल्याला, एस्पेशली इन पॉलिसिस्टिक ओव्हरी normal असतील पण ती कम्पेअर्ड टू eggs. त्यांचे काउंटर पार्ट जे नॉर्मल एग्ज असतात त्यांच्यामध्ये नक्की कमी होतं. आता हा जो एजचा डिमार्केशन आहे ना, हे 35चं आहे. 35 वयानंतर जे तुमचे गर्भ तयार होतात त्या मिओटिक डिसजंक्शन म्हणून प्रकार असतो आणि त्यामुळे ॲबनॉर्मल म्हणजे गुणसूत्रीयदृष्ट्या ॲबनॉर्मल गर्भ जास्त तयार होतात. त्यामुळे शक्यतो सगळ्या मुलींनी पहिली प्रेग्नन्सी 35च्या आतच प्लॅन करावी, म्हणजे तुम्हाला हेल्दी बेबी मिळायला खूप उपयोग होतो. पण ह्या पॉलिसिस्टिक वुमनमध्ये तुमची 35पर्यंत पण आरामात प्रेग्नन्सी मिळू शकते जर तुमचा एग रिझर्व कमी असेल. त्याचे तुमचा 28लाच तुमचा एग रिझर्व कमी आहे, AMH 0.8 आहे, मग 35पर्यंत खूप कमी होणार आहे. ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे नाही. तुमचं करिअर चेस करा किंवा हे करा, तुम्हाला कुठेतरी प्रेग्नन्सी फिट करायलाच पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. पण मग ती आपण एग्स काढून जर ती प्रिझर्व करून ठेवली. ॲब्सोल्युटली, तो एक सुंदर मार्ग आहे. सोशल एग फ्रीजिंगची प्रचंड गरज आज भारतामध्ये आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीपेक्षा त्यांचा एग्सचा रिझर्व कमी असतो. त्यांनी वेळेत म्हणजे मी तर म्हणे 32 वर्षाच्या अगोदरच हे केलं पाहिजे. आणि इव्हन बघा ना, तुम्ही ह्याच्या कुठला क्लासची गरज नाही, म्हणजे तुम्ही हाय क्लास पाहिजे का, सगळ्या मुलींनी त्यांचे एग्स 32च्या आत जर तुम्हाला चांगला पार्टनर मिळत नसेल किंवा तुमचे ऑब्जेक्टिव्स करिअर ऑब्जेक्टिव्ह काही वेगळे असतील, तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन नसेल कराल तर जरूर प्रिझर्व करा. उपयोग काय होतो, 35 नंतर प्रिझर्व करण्यात काही पॉईंट नाही, कारण तुम्ही ते जेनेटिक ॲबनॉर्मल एक प्रिझर्व करताय. तुम्ही 32च्या आधी केलं तर जेनेटिकली नॉर्मल एक प्रिझर्व करताय. पण तुम्ही 38ला जरी प्रेग्नन्सी पाहिजे असेल तरी मिळू शकते आणि ते नॉर्मल बेबीचे मिळेल, कारण तुमचं एक ते 32च्या आधीच आहे. म्हणजे ते एक असेल त्याचं वय मात्र जेव्हा आपण ते पिकअप केलं तेव्हाच असेल. हो, इंटरस्टेलर पिक्चर बघितलं ना आपण, हो, तो त्याचा हिरो असतो, तो जगतो 40 वर्षानंतर पण यंग असतो, पण त्याची बायको आणि मुलगी म्हातारी झालेली असते. सेम थिंग, युअर डेव्हलपमेंट जस्ट स्टॉप्स. सो ते एक त्या परिस्थितीमध्ये 10-12 वर्ष राहू शकतो आणि तो त्याच्यानंतर वापर होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, चांगल्या गुणसूत्रांची प्रिझर्वेशन होते. हे तर माझं सांगणं आज प्रत्येक कुटुंबाला आहे, की आईला आहे, वडिलांना आहे, की तुम्ही मुलीला विचारा पार्टनर मिळणार नाही का, लगेच वेळ लागणार आहे का, किंवा तुझं लग्नाचं मनात नाही का, मग लेट्स प्रिझर्व द एग. बर्थडे गिफ्ट करा,
32शीच्या मुलीला बर्थडे गिफ्ट करा की तुझे एग्ज आपण प्रिझर्व करून ठेवूया. मग तू कसेही तुझे लाईफचे डिसिजन्स घे. ॲटलिस्ट एक काहीतरी तुझ्याकडे सोर्स आहे ज्याच्यावर तू डिपेंड राहू शकतेस एक हेल्दी प्रेग्नन्सी मिळण्याकरता. मला वाटतं हे जी ॲडव्हान्समेंट आहे सायन्सची, ती आजकालच्या स्त्रियांना ज्यांना करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी प्रचंड महत्वाची आहे. फारच म्हणजे फारच महत्वाची. आणि ह्याच्याकरता मी परत त्याच मुद्द्यावर होतो ना, पूर्वी फक्त ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेसेस आणि सगळे सेलिब्रिटीज प्रिझर्व करायचे, पण तशी गरज नाही. आज कॉमनला सिलेक्ट किती खर्च येतो साधारण एग्स प्रिझर्व करायला? मला वाटतं एक सिम्पल IVF सायकल असते, एक अंदाजे ₹1,00,000 खर्च येत असेल, पण वर्थ आहे ते मला वाटतं. पण जेव्हा आपण एग्स काढून प्रिझर्व करतो तेव्हा ते नॉर्मल आहे ॲबनॉर्मल आहे हे कळतं का? आता आमच्याकडे वी रन अ ब्रांच फॉर सोशल फर्टिलिटी माझ्या हॉस्पिटलमध्ये, जिथं आम्ही काय करतो की त्यांना ₹1,00,000 खर्च येतो, तो काही काहींना कमी पण येतो, 70,000 पण येतो. आणि यांचे एग्स प्रिझर्व केल्यानंतर आम्ही त्यांचे इयरली प्रिझर्वेशनचे चार्जेस कोणाचे घेतच नाही. आम्ही ॲज अ चॅरिटी वी जस्ट कीप इट लॉंग. आणि ते कशात प्रिझर्व होतं? ते ना क्रायो कॅन्समध्ये -197 डिग्रीला क्रायो हे होतात. आणि ऑलमोस्ट आता माझ्याकडे ऑलमोस्ट 3,000 जणांचे एग्ज असतील. आणि 3,000 मुलींचे एग्स तुमच्या फॅसिलिटीमध्ये तुम्ही ठेवलेले आहेत. सेपरेट क्रायो रूम विच इज अन ॲक्सेस कंट्रोल अँड कम्प्लिटली मॉनिटर्ड विथ एव्हरी सिलेंडरमध्ये प्रोब्स असतात. त्याचं टेम्परेचर वगैरे सगळं कंटिन्युअसली ऑनलाईन म्हणजे मॉनिटरिंग. सायफाय मूव्ही सारखं आहे. नाही, पण गरज आहे आज, त्याची खूपच गरज आहे. आणि मी म्हणतो ना, हौशेपोटीचा बाजूला ठेवूया, आज गरज आहे. कोणाला गरज आहे? स्पेशली खूप स्थूल मुलींना गरज आहे. कारण बिकॉज ऑफ ओबेसिटी त्यांच्या शरीराचं इन्फ्लमेशन जास्त असतं, त्यामुळे त्यांचा लगेच लॉस होतो एग्सचा. ज्या स्त्रियांना इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स म्हणजे सांधिवात असतो, रुमॅटॉइड डिसीजेस असतात, त्यांचा लॉस ऑफ एग्स फास्टर असतो. एखाद्या स्त्रीला लेट्स से ट्युबरक्युलोसिस झाला आणि ट्युबरक्युलोसिसमध्ये 6 महिने 8 महिने तिचे गेले, तिचा लॉस ऑफ एग्स फास्टर होणार आहे. त्यामुळे मला वाटतं हे एग प्रिझर्वेशन हे फार गरजेची गोष्ट होऊन गेलेली आहे. दे शुड बी अ सोशल ड्राईव्ह आय फील आणि एज्युकेशन ऑन सोशल एग फ्रीजिंग विच इज सच अ नीड टुडे. आणि सध्याच्या काळाची मला वाटतं खूप मोठी खूपच गरज आहे. आहे. बघा ना, 38-39व्या वर्षी ती मुलगीने करिअर सुंदर केलंय. ते एका मोठ्या कंपनीची CEO असेल किंवा हाय फ्लाईंग ऑफिसर असेल ती, आणि तिला खूप असं तिच्या स्वाभिमानाला, सेल्फ एस्टीमला धक्का बसतो की तुझे एग्स ना खूप कमकुवत आहेत, कमी आहेत, दे मे नॉट गिव्ह यू अ हेल्दी प्रेग्नन्सी. पण त्याच मुलीकडे इट्स ओके, माझे 8 एग्स प्रिझर्व आहेत अँड आय कॅन यूज दोज एग्स टू गेट अ प्रेग्नन्सी. असं झालं तर तिचा तो परत कॉन्फिडन्स आणि इम्प्रूव्ह होतो मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.